नमस्कार, पोलीस माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत। आता आपण कल्याण पश्चिम इथल्या लाल चौकी इथे असणाऱ्या शारदा मंदिर विद्यालयामध्ये आहोत। इथे भव्य प्रदर्शन आणि विक्री जे प्रदर्शन आहे ते भरलेलं आहे। आता लग्न सराई सुरुवात झालेली आहे, त्याबरोबरच अक्षय तृतीयेचा मुहूर्त आहे आणि यावेळेस मोठ्या प्रमाणात आपण खरेदीसाठी बाहेर जातो। आणि प्रदर्शनामध्ये काय होतं की वेगवेगळ्या ठिकाणाच्या वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या खरेदी करायला मिळतात। एकूणच जेव्हा अशा पद्धतीने एकाच जागी प्रदर्शन आणि विक्री भरवलं जातं त्यावेळेस संपूर्ण सगळ्या ज्या आपल्याला आवश्यक असणाऱ्या ह्या वस्तू ज्या आहेत त्या इथे आपल्याला उपलब्ध तर होतातच आणि त्याबरोबरच आपला वेळ तर वाचतोच, मात्र एकदम म्हणूया आपण वेगळ्या काही वस्तू हव्या असतील किंवा स्वतः कारागीर जे आहेत त्यांनी हाताने तयार केलेल्या वस्तू ज्या आहेत त्या सुद्धा इथे सहज उपलब्ध होतात। आणि अशा प्रदर्शनाला मोठ्या प्रमाणात ग्राहकांची पसंती अगदी पहिल्यापासूनच मिळते। आणि आता अक्षय तृतीया अतिशय महत्वाचा जो मुहूर्त आहे आपला किंवा सण आहे तो येणार आहे, त्या अनुषंगाने इथे हे संपूर्ण इव्हेंट्स तर्फे आयोजन करण्यात आलेलं आहे, नारायणी इव्हेंट्स तर्फे। आणि आपल्यासोबत हा सगळा नारायणी इव्हेंट्सचा ग्रुप आहे, तर त्यांच्याशी आपण थोड्याशा गप्पा करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की यामागचा उद्देश त्यांचा काय आहे। नारायणी इव्हेंट्सचे जे फाउंडर आहेत तर यश परमार, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। माझं नाव यश परमार। आमचं नारायणी इव्हेंट्स लग्न सराई आणि अक्षय तृतीयाचं एक्झिबिशन आम्ही कल्याणमध्ये भरवलंय। आता या एक्झिबिशनच्या विशिष्ट काय आहेत, कारण की काही घरगुती महिला असतात, महिला उद्योजक असतात, त्यांना एक संधी आम्ही प्रोव्हाइड केली। त्यांना शॉप वगैरे घेता येत नाही, त्यांचं रेंज जास्त असतं, तर हे प्रदर्शन विक्री भरवून आम्ही त्यांना 3 दिवसाची एक संधी देतो की तुम्ही तुमचं प्रोडक्ट सेल करा। आता काही अशा गोष्टी आहेत जे घरात हाताने बनवलेल्या गोष्टी असतात, मग त्यांना एवढा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तर त्यांना एवढा भेटत नाही, त्यांना एवढ्या ऍडव्हर्टायझिंग करणं एवढा करता येत नाही, तर तो ऍडव्हर्टायझिंग करून सोशल मीडियांना प्लॅटफॉर्म आम्ही क्रिएट करून तो आम्ही त्यांना एक सुवर्ण संधी देतो थोडा त्यांचा प्रदर्शन करण्याची आणि त्यांना त्यांच्या बिझनेसला पुढे करण्याची। आणि आमचं याच्या मागचं हेतू काय आहे की जास्तीत जास्त महिला उद्योजक आमच्याकडे जॉईन व्हावे आणि आमच्याकडे जॉईन करून आम्ही त्यांना जास्तीत जास्त संधी देऊ, हे यांच्या मागचा आमचा हेतू आहे। याआधी आमचं नारायणी इव्हेंट्सचं लक्ष्मीनारायण हॉल टिळक चौक इकडे आमचं प्रदर्शन भरलेत आणि अजून बऱ्याच भरपूर अशी प्रदर्शन आम्ही भरवणार आहोत आणि भरपूर अशा महिला उद्योजकांना आम्ही संधी देणार आहोत। तर जास्तीत जास्त महिला उद्योजकांनी या इकडे या स्टॉल लावा आणि त्यांचे प्रोडक्ट्स वगैरे असतील ते सेल करा। आता हे 3 दिवस इथे भरवलेलं आहे, तर या अनुषंगाने जे ग्राहक वर्ग आहे ज्यांना अजूनही माहिती नसेल तर मग त्यांच्यासाठी काय सांगाल? इथला ऍड्रेस जर कोणाला माहित नसेल तर हा ऍड्रेस कल्याणमध्ये लाल चौकी गणपती मंदिर शारदा मंदिर स्कूल किया शारदा मंदिर हॉल इकडे आम्ही हा भरवला आहे, कल्याण पश्चिम इकडे। कोणाला पण तुम्ही स्टेशन पासून 10 मिनिटाच्या अंतरावर आहे लाल चौकी, कोणाला पण विचारलं तर सांगतीलच। आणि हे 3 दिवसाचं प्रदर्शन आहे, 10, 11, 12 सकाळी 9 वाजल्यापासून प्रदर्शन सुरू होतं, संध्याकाळी 9 वाजेपर्यंत असणार आहे। उद्याचा हा शेवटचा दिवस आहे। सगळ्या कल्याणकरांनी या आणि भरपूर शॉपिंग करा आणि प्रदर्शनाचा आनंद घ्या। भविष्यात कल्पना म्हणजे आत्ताच्या ज्या महिला उद्योजक आहेत ना, त्यांना जेवढं पाहिजे तेवढं इंटरनेट, सोशल मीडिया, इंस्टाग्राम, फेसबुक या सगळ्या गोष्टी यूज करता त्यांना येत नाही। आणि आत्ताची जी आमची ही पिढी आहे ना, आमच्याकडे या सगळ्या गोष्टीच्या क्रिएटिव्ह आयडियाज आहेत, त्या क्रिएटिव्ह आयडियाज आम्ही यांना देऊन यांच्या बिझनेसला आम्ही प्रोत्साहन देऊ, हे आमच्या मागचा मोठो आहे, हा आमचा उद्देश आहे मेन। आणि मेन उद्देश म्हणजे यांना बोलता येत नाही, त्यांच्याकडे त्या प्रोडक्ट असून पण त्यांना तो बोलता येणार नाही, त्यांचं ते प्रोडक्ट डिस्प्ले करता येणार नाही, त्यांना ती मार्केटिंग सेल्स करता येणार नाही, तो आमचा मेन मोटिव्ह आहे। कारण की हाऊस वाईफ घरी असतात, काही कामाला जातात, बट एक बिझनेस म्हणजे स्वतःच एक स्वप्न असतं की आपला पण काहीतरी बिझनेस असला पाहिजे, तर ते आम्ही एक सगळ्यांना प्रोव्हाइड करू, संधी देऊ, असा आमचा मोठो आहे। तर मंडळी, आणखीन एक दिवस आपल्याकडे आहे, उद्याचा दिवस, आणि तुम्ही इथे नक्की या, कारण मुळातच ज्यांना चांगलं म्हणूया आपण की तेवढं शॉप्स घेण्यासाठी तेवढी त्यांची कॅपॅसिटी नसते किंवा आपल्यामध्ये असणारे जे काही कलागुण आहेत त्यांना बाजारामध्ये जाऊन आपण जे तयार केलेले प्रोडक्ट्स आहेत त्यांना कशी बाजारपेठ उपलब्ध होईल, व्यासपीठ उपलब्ध कसं होईल, हे काम या सगळ्या मंडळींकडनं होतं आणि अतिशय कौतुकास्पद ही बाब आहे। त्यामुळे जास्तीत जास्त अशा जर महिला छोट्या उद्योजिका असतील तर त्यांनी यामध्ये नक्की सहभागी व्हावं आणि यासाठीच आमच्यातर्फे सुद्धा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। पोलीस बंधा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच। तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा। यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या। आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा। आजच्या बातमीपत्रात इतकंच। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज।